एकेकाळचे चांगले मित्र असलेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि सध्या ठाकरे गटाच्या शहरप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणारे रविकिरण इंगवले यांच्यातील संघर्ष सर्वांनाच माहिती आहे. कोल्हापुरातील राष्ट्रीय अधिवेशनाची सांगता ज्या गांधी मैदानावरील सभेनं होतीये त्या परिसरात इंगवले समर्थकांनी लावलेल्या फलकावरून कोल्हापुरातील वातावरण तापलं होतं. रविकिरण इंगवले राजेश क्षीरसागर यांना संधी मिळेल तिथं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांना शांत करण्यासाठी त्यांचे सासरे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांना सांगण्यात आलं होतं असं समजतंय. पण रविकिरण इंगवले यांनी आपला पवित्रा कायम ठेवल्यामुळं राष्ट्रीय अधिवेशनाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतलेले राजेश क्षीरसागर यांनी याचा थेट राग आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर काढलाय का, अशी चर्चा अधिवेशन स्थळी सुरू होती. अधिवेशनाच्या ठिकाणी उभारलेल्या फलकावर आमदार शहाजी बापू पाटील यांचा फोटो नसल्यामुळं ही चर्चा सुरू झाली असताना गांधी मैदानात होत असलेल्या अधिवेशनाच्या सांगता सभेच्या ठिकाणी यात दुरुस्ती होईल असं अपेक्षित असताना त्या ठिकाणी लावलेल्या फलकांवर सुद्धा आमदार शहाजी बापू पाटील यांचा फोटो नसल्यामुळं आश्चर्य व्यक्त होत आहे. राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्तानं वातावरण निर्मिती म्हणून करण्यात आलेली पोस्टरबाजी बघून लोक शहाजी बापूंच्याच भाषेत काय ते अधिवेशन काय ते फ्लेक्स असं म्हणतानाच पण शहाजी बापूंचा फोटो का नाही असा प्रश्न उपस्थित करतायत.